लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आर्टेक एज्युकेशन. या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण या चॅनलवर शैक्षणिक, शेतीविषयक, शासकीय योजना आणि इतर सर्व तांत्रिक गोष्टीच्या माहितीसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी नवीन नवीन गोष्टी शिकून घ्या. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय महाराष्ट्र. शेतकरी मित्रांनो, आपण शेतकरी म्हटल्यानंतर अनेक वेळा नैसर्गिक आपत्तीनं खूप नुकसान होत असतं शेतकऱ्यांचं. त्यानंतर अतिवृष्टी असतील, कोरडा दुष्काळ असेल, तर या आणि अनेक अशा नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्यांचं विशेष असं नुकसान होत असतं. शेतकरी मित्रांनो, आजचा हा त्याबाबतचा व्हिडिओ की शेतकऱ्यांना शासनाकडून आता मदत जाहीर झालेली आहे. जून 2024 ते सप्टेंबर 2024च्या दरम्यान ज्या शेतकऱ्यांचं नैसर्गिक अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जे काही शेतजमिनीचं जे काही झालेलं नुकसान होतं, या नुकसान भरपाईसाठी शासनाकडून मदत जाहीर करण्यात आलेली आहे. तर आता त्या संबंधितचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये महसूल व वन विभाग या विभागानं या ठिकाणी हा शासन निर्णय जाहीर केलेला असून या ठिकाणी त्यासाठी तिचं विशिष्ट असं अनुदान या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. महसूल व वन विभाग शासन निर्णय CLS 2024 प्रकरण क्रमांक 220 प्रमाणे या ठिकाणी महसूल व वन विभागानं आदेश हा पारित केलेला असून या ठिकाणी तब्बल विभागीय आयुक्ताच्या पाठपुराव्यानंतर अनेक वेळा विभागीय आयुक्त यांनी पाठपुरावा केल्यानंतर, माहिती दिल्यानंतर, शेतकऱ्यांची आकडेवारी जाहीर केल्यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून या ठिकाणी तब्बल 29,25,61,61,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. आता या शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही नुकसान भरपाई 1 महिन्याच्या आत याद्या तयार करून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिलेले असून हा निधी मंजूर झालेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना लवकरात लवकर याद्या तयार करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यायचा आहे. यामध्ये 21 जिल्ह्याचा समाविष्ट करण्यात आलेला असून आपण हा शासन निर्णय आपण आता विस्तृतपणे बघणार आहोत की या शासन निर्णयामध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी आणि कुठले नियम दिलेले आहेत. चला तर मग आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. शेतकरी मित्रांनो, जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमिनीचे झालेल्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याचे शासनाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. 25 फेब्रुवारी 2025चा हा GR असून यामध्ये अतिवृष्टी व पूर आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना जे काही अनुदान आहे तर ते एका हंगामात एक वेळेस या प्रमाणात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून वितरित करण्यात येण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे. मग या ठिकाणी आता ही मान्यता दिल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 21 जिल्ह्यांना ही अनुदान हे प्राप्त झालेलं असून जे काही जून 2024 ते सप्टेंबर 2024च्या दरम्यान जे काही नुकसान झालं होतं या ठिकाणी त्या पद्धतीचं या ठिकाणी आयुक्तांनी वेळोवेळी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी विभागीय आयुक्त जे आहेत नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून या अनेक वेळा जे काही मागणीचे प्रस्ताव होते अनुदानाच्या संदर्भामधले, तर ह्या पाठपुरावा या ठिकाणी माननीय आयुक्त विभागाकडून केलेला आहे. आणि याच ठिकाणी जून सप्टेंबर ते 2024च्या कालामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, पूर परिस्थितीमुळे शेतीपिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसादमधून तब्बल 29,25,61,000 रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे. आता हे निधी मंजूर केल्यानंतर या ठिकाणी या शासनाने या परिपत्रकासोबत आणि त्याची कार्यपद्धती कशी असणार आहे आणि त्यानंतर अनुदान किती दिवसात द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी त्याची काय कार्यवाही करायची यामधून सांगितलेलं आहे. अनेक महसुलाच्या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. त्या अगोदर काही नुकसान झालं होतं, परंतु काही शेतकऱ्यांना यामध्ये निधी मिळालेला नव्हता आणि आता हे राहिलेल्या पूर्ण शेतकऱ्यांना हा निधी मिळणार असून या ठिकाणी जे काही केंद्र शासनानं जे काही प्रयोजन करत असतं की चक्रीवादळ, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्ती करता या ठिकाणी संबंधितामध्ये ह्या निकषाचं प्रावधान असल्यामुळं या ठिकाणी या शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये हे निधी प्राप्त झालेला आहे. यामध्ये लाभार्थ्यांना वाटपाची कार्यवाही जे करायची आहे तर त्या ठिकाणी संबंधित बँकाच्या DBTद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम द्यायची असून या ठिकाणी याचे सर्व काही नियोजन हे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यास सांगितलेलं आहे आणि या जिल्हाधिकारी लवकरच या संदर्भामध्ये या 1 महिन्याच्या आत हे सगळं काही याद्या वगैरे तयार करतील आणि त्या ठिकाणी ते संबंधित त्यांच्या अधीनस्थ असलेल्या बँकांना आवश्यक त्या सूचना जे आहेत ते निर्गमित करणार आहेत आणि त्या ठिकाणी या आदेशाद्वारे मग नैसर्गिक
आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला जो काही मदतीचा निधी आहे तो बँकांनी कर्ज खात्यात अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये, जेणेकरून काय होते की शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जर हे अनुदान जमा झालं तर ते बँका कर्ज म्हणून कपात करून घेतात. तर यावेळेस स्पष्ट सांगितलेलं आहे की संबंधितच्या खात्यामध्ये डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे त्याचं जे बचत खातं आहे त्या ठिकाणी त्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्यात यावं आणि इतर खात्यामध्ये वळती करू नये आणि याचा निधी लवकरात लवकर या शेतकऱ्यांना सगळ्यांना लाभ व्हावा. यामध्ये तुम्ही बघू शकता की जून ते जुलै 2024 दरम्यान मध्ये जे काही अहवाल गेले होते, कालावधी होता, त्या ठिकाणी बाधित झालेले जे काही क्षेत्र होते त्यामध्ये तुम्ही बघू शकता की जळगावमध्ये तब्बल 143 शेतकरी हे यामध्ये बाधित असून त्या ठिकाणी जमीन जी काय आहेत 27 हेक्टर जमीन ही नुकसानीखाली गेलेली आहे. त्याकरिता 13 लक्ष रुपये हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे नाशिक विभागामध्ये. त्यानंतर आता पुणे, सातारा, सांगली, त्यानंतर सांगलीचा जुलै 24चा एक अहवाल, त्यानंतर ऑगस्ट 24चा अहवाल, कोल्हापूरचा जून 24चा अहवाल, साताऱ्याचा सप्टेंबर 2024चा अहवाल. या संदर्भामध्ये या विभागामध्ये पुणे विभागामध्ये तब्बल 129 हेक्टर जमीन जी बाधित होती 7.27 त्या ठिकाणी 59 लक्ष रुपयांची त्या ठिकाणी मदत जाहीर केलेली आहे. त्यानंतर नागपूर विभागामध्ये गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी चंद्रपूरचे 2 अहवाल गेलेले आहेत, ते म्हणजे जून ते जुलैचा आणि ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान. तर या ठिकाणी तब्बल 3009 हेक्टर 86 हेक्टर ही जमीन ही अतिवृष्टीची बाधित असून या ठिकाणी 1098 लक्ष रुपये या ठिकाणी 0.76 या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. त्यानंतर अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या ठिकाणी हे जे जिल्हे आहेत याच्यामध्ये 1202 हेक्टर जमीन प्रभावित असून 434.33 या ठिकाणी एवढे लक्ष रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. त्यासोबत परभणीमध्ये ऑक्टोबर आणि सप्टेंबरचा जो काही अहवाल होता 30 सप्टेंबर 2024चा त्या ठिकाणी 793.60 हेक्टर हे बाधित असून या ठिकाणी 367.23 लक्ष मंजूर केलेले आहेत. लातूरमध्ये सप्टेंबर 24च्या अहवालानुसार 0.30 हेक्टर्स बाधित असून 0.14 लक्ष या ठिकाणी लातूरला दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी लातूरला सर्वाधिक कमी निधी हा या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी 1434.55 हेक्टर जमीन बाधित असून त्या ठिकाणी 464.91 लक्ष हे निधी मंजूर करण्यात आलेला आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी सप्टेंबर 24च्या अहवालानुसार 5.55 हेक्टर जमीन बाधित असून 2.61 लक्ष या ठिकाणी त्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे. आणि नांदेड विभागासाठी सप्टेंबर 24च्या नुसार 1585 तब्बल मराठवाड्यामधून सर्वाधिक नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती आणि त्या संदर्भामध्ये 1585 हेक्टर जमीन ही अतिवृष्टीखाली गेली होती. त्या संदर्भामध्ये या ठिकाणी तब्बल 1320.19 लक्ष रुपये मंजूर करण्यात आलेले असून मराठवाड्यातून सर्वाधिक ही रक्कम आहे. संपूर्ण राज्यात 29,25,61,000 रुपये हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा लवकरच या संदर्भाचा हा GR असून हा निधी लवकरच जो आहे तर या ठिकाणी शासनाच्या विचाराधीन होता आणि त्यांनी तो GR तसा पारितही केलेला आहे. शासनाचे विविध निर्णय, योजना आणि जे काही निर्णय असतील किंवा कुठल्या योजना असतील किंवा कुठले अर्ज भरायचे असतील तर त्या संदर्भामध्ये या चॅनलवर नियमित तुम्हाला माहिती दिली जाते. आणि या ठिकाणी तुम्ही जर नवीन असाल या चॅनलमध्ये तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या ठिकाणी जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जे काही बाधित जिल्हे आहे अतिवृष्टीग्रस्त तर या ठिकाणी त्यांना आता हा निधी लवकरात लवकर खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कमेंट करून आम्हाला नक्की तुमच्या कल्पना सुचवा आणि काही जर सूचना असतील तर त्या सुचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.